गुरुग्राम यूट्यूबर एल्विश यादववर गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई करत फरीदाबाद पोलिसांनी मुख्य आरोपी ईशांत उर्फ इशू गांधीला एन्काउंटरनंतर अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन्काउंटर दरम्यान ईशानच्या पायाला गोळी लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांना ईशान तिथल्या परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपीला सर्व बाजूंनी घेरल्यामुळे त्याने पोलिसांना गोळीबार केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. ईशानला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं. असं सांगितलं जात आहे की ईशान गांधी हा या घटनेतील मुख्य आरोपी असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. 17 ऑगस्ट रोजी एल्विसच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की हेल्मेट घातलेले 2 लोक एल्विसच्या घराबाहेर आले आणि त्यांनी 24 राऊंड गोळीबार केला. त्यानंतर ते पळून गेले. सुदैवाने या हल्ल्यात त्याचे वडील, आई किंवा इतर कोणीही जखमी झालं नाही. हिमांशू भाऊ गँगने एल्विसच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. सोशल मीडिया पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की बेटिंग ॲपचा प्रचार करून एल्विसने अनेक घर उद्ध्वस्त केली म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर एल्विसच्या कुटुंबाला पोलीस सुरक्षा देण्यात आली. 8 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.